गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मयं श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. खूप जास्त दिवस झाले आहे की मी व्हिडिओ पोस्ट नाही केला. खरं तर आज महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की होलाष्टक. हे होलाष्टक काय आहे? काय सारखं सांगितलं जात आहे की होलाष्टकमध्ये आपल्या लहान मुलांची काळजी घ्या, लहान मुलांना बाहेर सोडू नका. नेमकं होलाष्टक आहे काय आणि ते कधी सुरू होत आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे, अशा प्रत्येक गोष्टींची मी तुम्हाला आज छान माहिती सांगणार आहे. तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टी सविस्तरपणे समजतील. चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. तर बघा, होलाष्टक म्हणजे होळीच्या आधीचे 8 दिवस. जसं की होळी प्लस अष्टक, होलाष्टक, याला म्हणतात होलाष्टक. आता या काळामध्ये काय असतं, ग्रहांची स्थिती काहीशी उग्र असते, ज्यामुळे माणसाच्या मनावर आणि निर्णयांवर त्यांचा परिणाम होऊ शकतो. जसं की ते निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. शास्त्रानुसार आता असं म्हटलं आहे की या काळात आपल्याला कोणतंही नवीन कार्य, मंगल कार्य आपल्याला करायचं नाही आहे. आता होलाष्टक का पाळलं जातं आणि होलाष्टक म्हणजे काय? तर बघा, असं म्हटलं जातं की या काळामध्ये हिरण्यकश्यपने आपला पुत्र प्रल्हाद, जो विष्णू भक्त होता, त्याला विष्णू भक्ती सोडण्यासाठी प्रचंड प्रमाणात त्रास दिला होता आणि या 8 दिवसात प्रल्हादला विविध प्रकारे मारण्याचा प्रयत्न देखील झाला. पण त्याची भक्ती मात्र ढळली नाही. त्याची भक्ती ही अतूट होती. शेवटी 8व्या दिवशी होलिका दहन झालं, म्हणजेच होळी. तर प्रल्हादला दिलेल्या या त्रासामुळे हा काळ लहान मुलांसाठी अशुभ मानला जातो. तर आता पौर्णिमा प्रारंभ होत आहे 2 तारखेला संध्याकाळी 5:55 आणि समाप्त होत आहे 3 तारखेला 5:27. तर बघा, आपल्याला उद्यापासून म्हणजे 24 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत हा काळ आपल्याला पाळायचा आहे. आता पाळायचा आहे म्हणजे काय, तर खूप काही मोठ्या गोष्टी करायच्या नाही आहे आणि खूप काही घाबरून जायचं कारणही नाही आहे. फक्त आपल्या लहान मुलांची काळजी यासाठी घ्यायची आहे की आता प्रत्येकजण म्हणतं की नजर दोष लागतो किंवा मग या काळामध्ये लोक काहीतरी तोडगे वगैरे करून बाहेर काही टाकत असतात. तर आपल्याला त्या गोष्टी टाळायच्या आहे. त्या मुलांना आपल्या ओलांडू द्यायच्या नाही किंवा असं काही आपल्याला दिसलं तर बाहेर जायचं. तर मार्ग आपला चेंज करायचा. तर खूप जास्त काही घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण की आपण स्वामी सेवेच्या मार्गात आहोत आणि जर आपल्या मनात कर्म चांगलं असेल, मन साफ असेल आणि स्वामींवरती, भगवंतावरती नितांत श्रद्धा असेल, तर कशाचीच आपल्याला भीती नाही आहे. म्हणून घाबरून जायचं कारण नाही आहे. तर या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. भगवान श्री हरी श्री विष्णूंची आणि भगवान महादेवांची आपल्याला खूप जास्तीत जास्त सेवा करायची आहे. असं मानलं जातं की या होलाष्टक म्हणजे या 8 दिवसाच्या काळामध्ये जेवढी भगवान श्री विष्णूंची सेवा करू आणि जेवढी आपण महादेवाची सेवा करू, तेवढं जास्त आपण या वाईट संकटांपासून आपलं रक्षण होत असतं. म्हणूनच या काळामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, कालभैरव अष्टक आणि शिवाचे 108 नावं, ओम नमः शिवाय या मंत्राचा सातत्याने जप करा. कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही. मनात कोणतेही गैरसमज न करता अगदी बिनधास्त राहा. फक्त एवढं आहे की खूप रात्र झाल्यावर किंवा खूप संध्याकाळच्या वेळेस आपल्या मुलांना एकटं बाहेर पाठवू नका. त्यांच्यासोबत राहा. कसं आहे, मुलांना काही गोष्टी समजत नाही, पण आता आपण मोठं त्यांच्यासोबत असलं तर आपण नक्कीच त्यांची व्यवस्थितपणे काळजी घेऊ शकतो आणि नक्कीच त्यांचं रक्षण करू शकतो. आपल्या मुलांसाठी, आपल्या परिवारासाठी आपल्याला त्या दिवशी घरात रोज संध्याकाळी होम हवन करा, जसं की पंचमहायज्ञ. त्याने काय होईल, तर आपल्या घरातली नकारात्मकता, निगेटिव्हिटी निघून जाणार आहे आणि आपलं घर हे सुरक्षित होणार आहे. कोणाची नजर, दोष, बाधा आपल्या घराला, आपल्या मुलांना लागणार नाही. तर असे वेगवेगळे उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरण. जसं मी तुम्हाला सांगितलं, ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं नामस्मरण मात्र अखंड तुमच्या मुखात असू द्या. तसंच महादेवाचा महामृत्युंजय मंत्र, ओम त्र्यंबकमिजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षीयमामृतात, या महामृत्युंजय मंत्राचं देखील नामस्मरण सातत्याने आपल्या घरात चालू राहू द्या. कारण की बघा, भक्तीची शक्ती ही भक्त प्रल्हादाप्रमाणे संकटातही आपली श्रद्धा डळमळीत नाही झाली पाहिजे. बिलकुलही आपली श्रद्धा थोडीही हल्ली नाही पाहिजे. इतक्या श्रद्धेने आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. त्यानंतर होळीच्या दिवशी किंवा होळीच्या आधी आपल्या घराची नकारात्मकता म्हणजे थोडीशी साफसफाई करायची आहे, जेणेकरून नकारात्मकता बाहेर निघून जाईल.
होलाष्टकात ग्रहांचे स्वरूप थोडंसं उग्र असल्याने काय होतं, विवाह सोहळे या गोष्टी करायला चालत नाही, गृहप्रवेश भूमिपूजन अशा गोष्टी करायच्या नसतात. त्यानंतर तुम्हाला जर नवीन व्यवसाय टाकायचा असेल तर या देखील गोष्टी या होलाष्टकमध्ये करू नये. तर अशा प्रकारे आहे होलाष्टकची माहिती. अजिबात घाबरून जायचं नाही आहे, फक्त आपली सेवा चालू ठेवायची आहे, आपलं नामस्मरण चालू ठेवायचं आहे. नामस्मरणामध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी शक्ती कशातच नाही आहे. अगदी भक्त प्रल्हादाने होळिकेच्या मांडीवर बसूनसुद्धा, एवढ्या अग्नीत बसूनसुद्धा भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण सोडलं नाही आणि त्याच नामस्मरणाने भक्त प्रल्हादांचं रक्षण केलं आणि एवढ्या आगीतनं भक्त प्रल्हाद अगदी फुलासारखी सुखरूप बाहेर आले. म्हणजे किती शक्ती आहे नामस्मरणात. म्हणून सांगते, भक्ती हीच आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे. म्हणून अध्यात्मात राहा. सारखं जर आपल्या मनात काही वाईट विचार येत असतील तर नक्कीच नामस्मरण चालू करा. तुमचे सगळे मार्ग मोकळे होतील. बघा, आवडली असेल माहिती तर नक्की असं लोकांपर्यंत शेअर करा. होलाष्टक आहे म्हणून घाबरायचं नाही आहे. आपली सेवा मात्र कंटिन्युअस चालू ठेवायची आहे. सगळं चांगलंच होणार आहे. चला भेटूया अशाच पुन्हा छान माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.